ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपले स्वामी भक्त फॅमिली वाढवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि आपल्याला त्यामुळे भरपूर सपोर्ट होईल आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा। याने स्वामींचा प्रचार करण्यात आपल्याला नक्कीच मदत होणार आहे। मित्रांनो, आजच्या दिवशी तुम्हाला एक गोड बातमी मिळेल आणि ज्याची तुम्ही आशा सोडली होतीच तेच तुम्हाला प्राप्त होईल आणि तेच तुमच्या समोर सुद्धा येणार आहे। फक्त तुम्ही आशा सोडू नका आणि स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा। अशक्य ही शक्य करतील स्वामी। हरतो मी ज्यावेळी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून। जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून। जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा। जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट। जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना लक्षात ठेव, किती मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी। असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला बोध देत आहेत। म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच असू द्या। आणि मित्रांनो, नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ असं टाईप करा। नक्कीच स्वामींचरणी मी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या संकटात तुमच्या सोबत उभं राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका। हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो। आकाशाकडे पहा, आम्ही एकटे नाहीये, संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट करतात त्यांना प्रतिफल हे मिळतच असते आणि ते मिळणारच आहे। चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामा करतो, म्हणून चमच्यांपासून नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे। यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची इच्छा आणि ताकद आपल्या मनात असली पाहिजे। मित्रांनो, दिसणं आणि असणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं टळत असतं। यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख ही आपल्याला होत असते। म्हणून दिसणं आणि असणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं हे टळत असतं। पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखाच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करत असते, हे लक्षात ठेवायला हवं। म्हणून जीवनात कठीण वेळ येणे महत्त्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे। प्रत्येक वेळी इग्नोर करणाऱ्या लोकांना तुमच्या लाईफमधून काढून टाका, कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात, हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे आणि तुमच्या लक्षातही ते आले पाहिजे। आवडतं ते करावं, लोकांना नव्हे आपल्याला, आणि ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चमत्कार घडतो त्यांच्या बाबतीत ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात आणि जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत। तुमच्याही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच असं घडेल आणि तुमच्या बाबतीतही तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊनच राहील। हजार वेळा ठेस लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे। संकटाचे हेही दिवस जातील, संयम ठेवा, सर्व काही आपल्याला मिळणार आहे आणि सर्व काही प्राप्त होणारच आहे। कोणी अचानक सोडून जात नसतं, आधीच प्लॅनिंग झालेली असते आणि तो वरचं सर्व काही बघत असतो। वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्याही नात्यात लिमिटमध्येच राहायचं असतं। जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहिलेलं बरं असतं। जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात। कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका। मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील। काही माणसांना सांभाळत राहायचं असते आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असते। जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते, त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक तुमचं सुखकारक होऊन जाईल। असं बोलणारी माणसं लवकर अपयशी होतात। आता नको, नंतर बघू, माझी चूक नाही, मी हे करू शकत नाही,
माझ्याकडे अजिबात वेळ नाही, त्याचं आणि तिचं नशीब चांगलं आहे. म्हणून असं बोलणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि फक्त प्रयत्न करत राहिले पाहिजे. एक दिवस यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे, फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते. कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकत असतात. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांची राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. म्हणून नाते कोणतेही असो, टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला पण त्या नात्याची गरज असेल. एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. आता एक वेळ मान नाही मिळाला तरी चालेल, पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे हे समजून घ्यायला हवं. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे समजणं गरजेचं आहे. एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. तुम्ही बोललात तर तुम्हाला लगेच प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते, त्याला पुन्हा तुम्ही उत्तर देत बसता. अशा वेळी तुमच्यावर काम सोडून इतर गोष्टींचा ताण वाढत जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. पण जर तुमचे काम बोलत असेल तर विरोधकांना प्रत्युत्तरासाठी मुद्दाच राहत नाही आणि शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्हाला ताणही होत नाही. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही, तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागत असतं. एकाग्रता तुम्ही अशा प्रकारे वाढवली पाहिजे. झोप पुरेशी घ्या, ध्यान करा, व्यायाम करा, आहार चांगला घ्या, व्यसने टाळा, छंद जोपासा, कामावर पूर्ण लक्ष तुम्ही केंद्रित केले पाहिजे आणि सर्व काही मग तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हेही ते निश्चित आहे. संशय आणि वाद एका चांगल्या नात्याला संपूर्ण टाकत असतात. म्हणून वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा, कारण आजचा न्यूजपेपर उद्या रद्दीत पडलेला असतो. मनात असलेली व्यक्ती नशिबात भेटली की सगळं जग भेटल्यासारखं आपल्याला वाटत असतं. जोडीदार मन जपणारा असला की नातं आपोआप जोपासलं जातं. कोणीही तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत त्या नात्याला पूर्णपणे विराम हे दिलेला चांगला. हे कृष्णा, हिम्मत देत राहा. जबाबदाऱ्या वयापेक्षा जास्त मोठ्या आहेत. कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलंय ते शोधत बसू नका. कदाचित त्यांच्या लाईफमध्येही आपली गरज संपली असेल, हेही असू शकतं. म्हणून सूर्योदयासोबत अंधाराला हटवणारा प्रकाश येतोच. फक्त रात्र संपेपर्यंत आपण धीर नक्कीच धरायला हवा, हे ओळखायला हवं. न हरता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सर्व गुगलवर सापडतच असतं. म्हणून नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःची असली पाहिजे. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास अजिबात नको. मग एक गोष्ट लक्षात घ्या, लाचारीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानी एकटेपणा कधी चांगला असतो. मनाचा आणि मंदिराचा मग गाभारा एक झाला की मग देहभान हरपल्याशिवाय राहत नाही. म्हणून हास्य हा एक उत्तम उपाय आहे, संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी. म्हणून दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात चांगल्या माणसांची सोबत मिळाली की जीवनाची गाडी सुंदर रस्त्याने धावू लागते आणि प्रवास सुखाचा होऊन जातो. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर मग हिशोबापेक्षा जास्त कष्ट हे केलेच पाहिजेत. स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा नक्कीच तुम्हाला वर घेऊन जात असतो. आयुष्याची सांज होते. जगण्यासाठी रिकाम्या जागा भरता भरता समाधानाचा कैर कधीच पूर्ण होत नाही. पर्यायाची जुळता जुळव करता करता हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येत असतात. गरजेचं नाही प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईल, कारण तराजू फक्त वजन सांगू शकतो, क्वालिटी नाही. एवढं लक्षात घ्या. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही. कोणी कितीही मागे खेचू दे, एक पाऊल पुढे टाकता येईल एवढा प्रकाश कायमच आपल्या सोबत असतो. आणि आयुष्यात समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून जीवनात कधी संकटे आली तर त्याच्यावर पाय देऊन उभे राहा. त्यामुळे संकटाची उंची नक्कीच कमी होईल. वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या आहेत, ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही,
त्याला तोडावेच लागते. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव हा दिलदार नक्कीच असला पाहिजे. कोणी अडचणीत असताना मग करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या नक्कीच तुमच्या 2 हातांपेक्षा तो श्रेष्ठ असणार आहे, हे नक्कीच आहे. आयुष्यात भावनांपेक्षा कर्तव्य मोठे असतात. काही क्षणचित्रांना कॅप्शनची आवश्यकता नसते, कारण काही चित्र अशी असतात जी आपण बघू शकत नाही आणि त्यामध्ये पूर्णपणे वाईट गोष्ट आपण बघत असतो. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही काहीच बोलू शकत नाही. घराची जबाबदारी खांद्यावर आली की मिळेल ते काम करावं लागतं, नाहीतर स्वप्न तर सर्वांचेच मोठे असतात. आरामात राहायचं. दुनिया ही नाव ठेवण्यासाठीच आहे. आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाचे तरी असण्यात नक्कीच मोठा आनंद आहे. मग अडाणी लोकांमुळेच आजपर्यंत आमची संस्कृती टिकून आहे. नाहीतर शिकलेली लोक रामराम म्हणायला पण लाजतात. समोरच्याच्या भावना जपत असताना आपल्या भावना मरू द्यायच्या नसतात, नाहीतर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. गुरु विन कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट. म्हणून गुरुविना आपल्याला कोणीच मार्ग दाखवू शकत नाही. आणि लोक कधी कधी म्हणतात, जगलो वाचलं तर पुन्हा भेटू. पण एका खऱ्या मित्रानं किती सुंदर म्हटलंय की भेटत राहिलो तर आनंदानं जगू. शब्द प्रत्येकाकडे असतात. कुणाकडे मन जिंकून घेणारे, कुणाकडे मन दुखावणारे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. वेळ ही नेहमीच घाईत असते. थांबतात ते फक्त क्षण असतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा कष्टाने मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग जास्त रुबाबात असतो. कट आणि कारस्थान करणारी माणसे आपल्याच जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. सत्य स्वीकारणारा माणूस अपेक्षा कधीच ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. मग सगळ्यांसोबत चांगलं वागायला लागला तर तुमच्या दुःखांचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. म्हणून भक्त म्हणे पांडुरंगाला, तुझ्या माझ्या नात्यात चल भरू एक नवा रंग. तू वारी पंढरीची, मी होईल तुक्याचा अभंग. कमी वयात पडलेली जबाबदारी तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकून जात असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलाय. शब्दांची रेंज चांगली असेल तर मग माणसाचं नेटवर्क कधीच तुटणार नाही. खरं व स्पष्ट बोलणारी माणसं नेहमी एकटी पडतात, कारण लोकांना मनात पाप आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं नेहमी पटत असतात. मनातल्या गोष्टी हक्काने व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री आहे. आणि ती मैत्री आपण स्वामी समर्थांसोबत नक्कीच केली पाहिजे, कारण त्यांना आपण सर्व काही सांगू इच्छितो. माणूस हा पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा अनुभवाने शहाणा होत असतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकून जात असतात. म्हणून टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची विना, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही स्वामींना जपा, या विठ्ठलाला जपा, पण तुमची भक्ती ही एकाच देवाकडे जाणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आयुष्यात तर चाललंय ते आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय हे सांगायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे माणूस म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. दुनिया बदलते, माणसं बदलतात, बदलतात सारे चेहरे. आयुष्याच्या या खेळामध्ये आपण उरलोत फक्त मोहरे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही, हेही लक्षात ठेवा. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने नक्कीच होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. परक्या माणसांमुळे आपल्या माणसाला दुखावलं तर मग आपलं माणूस परक व्हायला वेळ नाही लागत. मान सन्मान कमवावा लागतो, तो विकत घेता येत नसतो. सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही, थोडं समजूनच नक्कीच घ्यावं लागतं. आयुष्य सोपं करायचं असेल ना, तर कधी कधी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावेच लागतात. कोणाची साथ सुटते, कोणाशी नातेही तुटते, पण ह्याच गोष्टी तुम्हाला कणखरही बनवतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः एवढा बदल करायचा की लोक तरसले पाहिजेत पहिल्यासारखं पाहायला. अहंकार कधीच सत्य स्वीकारू देत नाही. शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावं माणसाने. कर्म नावाचा देव समजला की नशीब नावाच्या भूताची भीती वाटत नाही. जगातलं सर्वात सुंदर नातं निवडलेल्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थीपणे साथ देणं हेच खरं प्रेम असतं. आवडलेलं आणि निवडलेलं
यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हाच उरचे ती फक्त तडजोड. आणि कारण आवडलेलं कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारताही येत नाही. आज आयुष्यात मिळणारा प्रत्येक धडा आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. जिथे विश्वास आहे ना तिथे पुराव्याची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आधार आणि उधार दोन्हींमध्ये धार आहे. कारण गरज संपल्यावर कायम देणाऱ्यालाच त्रास होत असतो. आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देव माणूस म्हणजे आपले वडील आहेत आणि त्यांना मनापासून आपण जपले पाहिजे. म्हणून सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो, चेहरे वयाचे गुलाम असतात. मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे, हे लक्षात घ्या. कडू आहे पण सत्य आहे. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही. एवढं तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यात अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज भासणार नाही. मोठं झाल्यावर कळलं, महाग खेळणी नसतात, बालपण महाग असतं. म्हणून बालपण आपण आता देवाकडे मागत असतो, पण ते आपल्याला चुकूनही मिळणार नाही. म्हणून आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोटं दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला की तिथून पुढे आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अनेकदा प्रश्नांना आपण उगाच बदनाम करतो. अवघड तर उत्तरं असतात. एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला ना तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. मित्रांनो, ज्याची आयुष्याची वाट चुकली त्याला तूच दार, जो हरला जीवनात त्याचा तूच आधार, असे आपले स्वामी समर्थ आहेत. मनातलं सगळंच व्यक्त करता येतं नाही, म्हणून माणूस एकांतातही रमत असतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट हा नक्कीच अवलंबून असतो. मित्रांनो, माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देत असतात. बदलत्या माणसामागे बदलता वेळ, लोक आणि अनुभव कारणीभूत ठरत असतात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जीवनात हे एकटं राहता आलं पाहिजे. आत्ताच्या जगात हे पण एक स्किल येणं खूप गरजेचं आहे. म्हणून उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातील गोष्ट बोलून टाकायला शिका. कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्यांचा एक दिवस गुदमरून मृत्यू होऊन जात असतो. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं हे गरजेचं असतं. कोणाला न दुखावता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सुखाचं स्पेलिंग शिकण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्याचा प्रवास कितीही किचकट असू द्यात, साथ देणारा जोडीदार भेटला की आयुष्य सुंदर बनतं. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरण्याची ताकद म्हणजे ती बापाकडे असते. भेट महत्वाची असते, कारण भेटीनंतर नातं नव्याने भरत असतं. कारणे देण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार द्या, निदान मन तरी दुखणार नाही. म्हणून काही वेदना मुख्य असतात, व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत. कमी वयात पडलेली जबाबदारी कायम स्वतःच्या स्वप्नांना डावलून आपल्यासाठी जगणं शिकवत असते. जीवन एक महाभारत आहे, म्हणून मित्र कर्णासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच आपल्याला येईल. नामानेच अंतकरण शुद्ध होत असते. नातं पक्षासारखं असावं. दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यायचं असतं. पंगत चुकली की एक वेळ जेवण चुकते, पण संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकत असते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं फार गरजेचं असतं. जर दुनिया विश्वासावर चालत असती तर बंद दरवाजाला कुलूप लावायची वेळ ही आली नसती. मग सगळ्यांसोबत चांगलं बनायला आणि वागायला लागलात तर मग तुमच्या दुःखाचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. मागे विषय निघाला की समजायचं आपण भरपूर काही पुढे चाललोय. घमंड म्हणून नाही,
तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस मार्ग सापडत असतो. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, नाहीतर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. कुठूनही घसरावं माणसाने, फक्त नजरेतून घसू नये, कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो, मनावर नाही. मित्रांनो, सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा आणि आपण पुढे मार्गस्थ व्हा. आवडीला अंत नसावा आणि आवड ही कशातही असू शकते. वेळ निघून गेल्यावर आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक असतो, जे आहे त्यात समाधानी राहणे. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा. घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम सदा राहो माझ्या ओठी. आणि असे आपण स्वामींना आणि पांडुरंगांना जपले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. अर्धवट राहिलेल्या गोष्टीचं नंतर आयुष्यभर विचारांच्या तीक्ष्ण विषारी बाणांनी मनाला जखमी करत असतात. प्रेम तुझे आई, आई जगात सर्वात भारी, म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही. शिक्षणात मागे राहिलात तरी चालेल, पण माणुसकी शिकता आली पाहिजे. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, दुःख तर सगळेच देतात. किती वेळा लपवणारं भावना जळत जाती, एका खोटेपणाने सहज तुटती नाती. नवीन सुरुवात अवघड असू शकते, अशक्य नक्कीच नाही. देव दिसायला दृष्टी नाही, दृष्टिकोन लागतो. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा हे घर श्रीमंतांचं आहे. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ नका, कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास टिकून ठेवा. जगात 3 गोष्टी कधीच लपवल्या जात नाहीत: सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून अंधार आला तर स्वतःची सावली सुद्धा साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ही ठेवावीच लागते. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येत असतं. एखाद्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी सामर्थ्य पण तेवढंच मजबूत असावं लागतं. आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लावणारी माणसं फार मोजकीच असतात. निवड चुकली की आवडीला किंमत राहत नाही, हे लक्षात घ्या. भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. सोबत योग्य असली की चुकलेल्या रस्त्यावरही नवीन वाट सापडत असते. मनासारखी माणसं शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी माणसं शोधा. आयुष्य मनासारखे होऊन जाईल. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती अजिबात उरत नाही. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगता येतं. मोठं झाल्यावर दुःख आणि जबाबदाऱ्या घेऊन आपल्याला जगावं लागत असतं. माणूस स्वतःमध्ये रमायला लागला की एकांताशी मैत्री तो वाढवत असतो. म्हणून मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात. स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी जबाबदार माणसाचा उपयोग केला जातो. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखी जिजा. फक्त एवढी काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो. आधार कुणी नाही देत, परंतु धक्का घ्यायला प्रत्येक जण तयार असतो. म्हणून पुढे जबाबदाऱ्या असतील तर स्वप्न मागे सोडावे लागतात. आवडत्या कामाला मेहनतीची जोड मिळाली की उन्नती आपोआपच होत असते. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही. आयुष्यात आनंदी राहण्याचा एक उपाय आहे: दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या डोळ्यांमध्ये ठेवा. मग जिथे तुमच्या मौनाची साधी दखल घेतली जात नाही, तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक हसरा चेहरा खुश असेलच असं नाही. काही जण वेळेसोबत स्वतःचे दुःख लपवायला शिकलेले नक्कीच असतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू, हे लक्षात ठेव. जितका कमी विचार कराल तितके आनंदी तुम्ही नक्कीच राहाल. पैसा नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असून साधे राहण्यात खूप फरक आहे, हे जाणून घ्या. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे ना की तो
एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवून टाकत असतो. म्हणून कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण तू जर खरा असशील तर जोवर बसला आहे तो ना तो सगळ्यांचा हिशोब लिहित असतो आणि त्याला सगळं काही माहिती असतं. म्हणून फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहा. स्वामी सांगतात, तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, वाट बघा, कोणी जर तुमचं आहे तर ते दुसरं कोणाचं कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. देवाचे स्मरण थोडं का होईना रोज केल्याने देवाचं लक्ष आपल्याकडे नेहमी राहत असतं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते ती सहन करण्याची, आणि ती सहन करण्याची क्षमता तुमच्यात आहे हे समजून चला. यशस्वी आणि अयशस्वी दोघांचाही सल्ला घ्या. अपयशी व्यक्ती काय करू नये हे सांगतो, यशस्वी व्यक्ती काय करावं ते सांगत असतो. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगत असायचो, हे लक्षात घ्या. मन मोकळेपणाने आणि निस्वार्थ मनाने आपण जीवन जगत होतो. तुम्हाला ज्ञान किती आहे हे महत्वाचं असतं, तरी असलेल्या ज्ञानाचा तुम्ही योग्य वेळी योग्य त्या पद्धतीनं वापर करणं याला जास्त महत्व असतं. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे. एकमेकांसाठी काढलेला वेळ नात्यांचे आयुष्य वाढवत असतो. साधी माणसे आणि सरळ रस्ते हे प्रत्येकाला समजत नसतात. म्हणून सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फांच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशींच्या प्रेमाच्या ओलाव्याने वितळत असतात. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती निश्चित होईल. मोत्याच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून नक्कीच द्यावं. चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं जास्त टिकेल हे लक्षात घ्यावं. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही, हे लक्षात घ्या. माणसांच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजामध्येच जास्त इंटरेस्ट असतो. स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली ना की एवढं भेटेल ना की मागायला काहीच उरणार नाही. मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसांची नातं हे जपून ठेवत असतो. कुणी चोरू शकत नाही ना, अशी संपत्ती कमवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं ही नक्कीच बदलत असतात आणि ती मनापासून बदलत असतात. सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमचा गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. 24 तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी 24 तास वाटही बघता आली पाहिजे. तेव्हाच नातं टिकतं आणि बहरतं सुद्धा. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र फार गोड असते. चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. चुका आणि अपयश आणि नकार तुम्ही नक्कीच कोणाचाही ऐकून घेतला नाही पाहिजे आणि चुका नक्कीच केल्या नाही पाहिजे. आणि अपयशी तुम्ही होणार नाही. फक्त स्वामींवरचा विश्वास तुमचा टिकून ठेवा. व्यवहारामध्ये सुंदरता ठेवा. फिल्टरने चेहरा चमकतात, हृदय नाही, हे लक्षात राहू द्या. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा ते दिसतात तेव्हा तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. म्हणून शिक्षक हे शाळेच्या बगीचाचे माळे असतात. ते बदलून गेले तरी आठवणींचे फुलं आणि मुलं त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नसतात. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे हे नक्कीच तुम्ही जाणून घ्या. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही.
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, पण भाषा गोड असेल तर माणसंही तुटत नाही. जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य आनंदात जाईल. दुःख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. पैशाने मिळवलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही कधीही प्रत्येकजण सर्व धर्म समभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल, हे नक्की मात्र आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टार्जित धनाला कधी मरण नाही. आणि कष्ट करत राहा आणि सुखासुखी तुम्ही धन मिळवत राहा. एक गोष्ट, सुखात वाटेकरी खूपच असतात, दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो, हे ओळखायला शिका. जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे, हे तुम्ही ओळखायला नक्की शिकले पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडत असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्राला देखील पाठवू शकता. आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि स्वामींची भक्ती कधीही सोडू नका. मित्रांनो, जीवनामध्ये तुम्ही जे काही कराल त्यात जाण आणा. आणि तुम्ही जे काही करता वा बोलता त्यामध्ये तुमच्या उत्साहाचं अस्तित्व व अभाव दिसून येत असतो. मग तुम्ही जेव्हा हसत असता तेव्हा त्यात सुद्धा तुम्ही जीव आणला पाहिजे. आणि तुम्ही हसताना आणि ते करताना हाताचं आंदोलन प्रत्यक्षात मग होऊ द्या. आणि तुमची ओळख झाल्याचा मला आनंद झालाय आणि तुम्हाला पुन्हा भेटून आनंद झाला असं तुमच्या हाताच्या पकडीतून जाणून द्या. आणि सावध आणि हलक्या हातांनी हस्तांदोलन करण्यापेक्षा न केलेलं जास्त बरं. तर केल्यास समोरच्याला तुमच्या चैतन्याचा अभाव असल्याची भावना येते. आणि यशस्वी माणूस असं हस्तांदोलन करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. म्हणून तुम्ही मन मोकळ्यापणाने सर्वांशी बोललं पाहिजे आणि सर्वांना भेटलं पाहिजे. आणि मन मोकळेपणानेच तुम्ही स्वामींची भक्ती सुद्धा केली पाहिजे. आणि तुमच्या स्मितात जीव होता, तुमच्या डोळ्यातही हसू दिसू द्या. आणि कृत्रिम छापील स्वरूपाचं आणि बेगडी स्मित कुणालाच आवडत नसतं. स्मित करताना स्मितच करा. थोडे दातही दिसू द्या. तुमचे दात दाखवण्याजोगे नसतील तरी हरकत नाही, ते महत्वाचं नाही. कारण तुम्ही स्मित करत असताना लोक तुमच्या दातांकडे पाहत नसतात, त्यांना एक उत्साही आणि सळसळतं व्यक्तिमत्व दिसत असतं. आणि त्यांना जे आवडतं तुमच्या धन्यवादामध्ये जिवंतपणा येऊ द्या. यांत्रिक धन्यवाद मनाला भावत नाहीत, ते म्हणजे काहीतरी म्हणायचं म्हणून म्हटल्यासारखं वाटतं. त्यामधून कृतज्ञतेची भावना व्यक्त होत नाही, त्यांचा इच्छित परिणामही होत नाही. तुमच्या धन्यवादमधून मनापासून धन्यवाद असा ध्वनी निघू द्या. आणि तुमचं बोलणं जानदार करा. आणि उच्चारांच्या बाबतीत अमेरिकेतील एक अधिकारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर जेम्स बेंडर आपल्या चांगलं कसं बोलावं या सुंदर पुस्तकात ते म्हणतात, तुमचं शुभ प्रभात खरोखरच शुभ असतं का? आणि तुमच्या त्यात तुम्हाला रस असल्याचं दिसतं का? आणि तुमच्या प्रामाणिक भावनांचा रंग तुमच्या शब्दांना देण्याची सवय लावून घेतलीत तर इतरांचे ध्यान आपल्याकडे खेचून घेण्याची तुमची क्षमता वाढलेली तुमच्या लक्षात येईल. आणि पूर्ण विश्वासानं बोलणाऱ्या व्यक्तीचं बोलणं लोक ऐकून घेतात. आणि जानदारपणे बोला. तुमच्या बोलण्यात प्राण फुंका. आणि एखाद्या मंडळात भाषण असो, कुणा संभाव्य गिरायकाशी बोलणं असो, की तुमच्या मुलांशी गप्पा मारत असोत, मग तुमच्या बोलण्यामध्ये उत्साह आणा. आणि उत्साहानं केलेलं भाषण कित्येक महिने किंवा वर्षापर्यंत लक्षात राहू द्या. आणि मग पण उत्साहवीन भाषण अल्पायुषी असतं. तुमच्या बोलण्यामध्ये जाण आणण्यानं तुम्ही आपोआपच स्वतःही आणि स्वतःतही जाण फुंकत असता. याचा आत्ता लगेच प्रयोग करून पहा. आवेशानं आणि जोरदारपणे म्हणा, मला आज खूप प्रसन्न वाटतंय. काय असं म्हणण्यापूर्वी वाटत होतं ज्यापेक्षा चांगलं वाटतंय की नाही? मग जीव होता. तुम्ही जे काही करत असाल त्यातून हा माणूस जिवंत आहे, हा मनापासून बोलतोय किंवा मग करतोय, तो जोरात आहे असे संदेश लोकांना मिळू द्या. चांगली बातमी शक्य तितक्या लोकांना सांगा. आणि सगळे बसलेले असताना एखादा कुणी अचानक तिथे येतो आणि एक चांगली बातमी आहे असं म्हणतो, तेव्हा लगेच जमलेल्या सगळ्यांचं 100% लक्ष त्यांच्याकडे केंद्रित होतं. असं घडताना आपण सर्वच पाहत असतो. चांगली बातमी नुसतं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत नाही, ती सगळ्यांना आनंदीही करत असते. मग चांगल्या बातम्या उत्साह निर्माण करतात, त्या चटकन पसतातही. चांगल्या बातम्या पसरवणाऱ्यांपेक्षा वाईट बातम्या पसरवणाऱ्यांची संख्या जास्त असते. पण यामुळे फसू नका. वाईट बातम्या पसरवणाऱ्यांना ना मित्र मिळतात, ना जास्त पैसा मिळतो, आणि ना त्यामुळे काही साध्य होतं. तुमच्या कुटुंबाला चांगल्या बातम्या पुरवा.
आज दिवसभरात चांगलं काय झालं ते त्यांना सांगा आणि अनुभवल्या आनंदी आणि चांगल्या गोष्टी पाठवा. मग अप्रिय गोष्टी दफन करून टाका. चांगल्या बातम्या पसरवा आणि वाईट बातम्या पसरवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला चिंता लागेल आणि ती लोक निराश होतील. लोक घरी येताना आनंदाचा उजेड बरोबर घेऊन या. लहान मुलांना हवामानाबद्दल तक्रार करताना कधी ऐकलंय का? उन्हाळ्यात सुद्धा त्यांना कधी त्रास होत नसतो. नकारात्मक बातम्या पसरवणाऱ्या लोकांना उकाड्याबद्दल बोलताना ऐकल्याशिवाय मुलांना तो जाणवतही नाही. हवामान किंवा वातावरण कसंही असो त्याबद्दल चांगलंच बोलायची सवय स्वतःला लावून घ्या. त्याबद्दल तक्रार करण्यामुळे तुम्हालाही वाईट वाटत राहतं आणि इतरांनाही त्याची बाधा होत राहते. तुम्हाला कसं वाटतंय याबद्दल देखील चांगलंच बोला. मी एकदम छान आहे या प्रकारची व्यक्ती व्हा. मला खूप छान वाटत आहे असं प्रत्येक वेळी म्हणत राहा. तुम्हाला खरोखरच छान वाटायला लागेल. त्याच धर्तीवर मला बरंच वाटत नाहीये असं लोकांना सांगत सुटलात तर मग तुम्हाला खरोखरच बरं न वाटणं सुरू होईल. आणि आमच्या मते आपल्याला कसं वाटतंय ह्यावर आपल्याला प्रत्यक्षात कसं वाटतंय हे बऱ्याच अंशी अवलंबून असतं. उत्साही आणि चैतन्यपूर्ण माणसाचाच सहवास इतर लोकांना हवासा वाटत असतो. हे लक्षात ठेवा. तक्रारखोर आणि हतोत्साही लोकांचा सहवास दुःखद असतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांमध्येही चांगल्या बातम्या पसरवा आणि त्यांना प्रोत्साहन द्या आणि संधी मिळताच त्यांचं कौतुक देखील करा. कंपनी करत असलेल्या चांगल्या गोष्टींची त्यांना माहिती पुरवा आणि त्यांच्या अडचणी ऐकून घ्या आणि त्यांना मदत करा. लोकांना प्रोत्साहन दिल्यास त्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांची पाठ थोपता. त्यांच्यापुढे आशादायी चित्र उभं करा आणि ते यश मिळवू शकतात असं तुम्हाला वाटतं असेल तर मग तुमच्या त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हे त्यांना जाणवून द्या. आणि चिंता करण्याची सवय असलेल्या लोकांना शांत करण्याची सवय लावून घ्या. तुम्हाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी पुढील एक गोष्ट नियमितपणे करा. एखाद्याचा निरोप घेताना आपल्याशी बोलल्यानंतर याला खरंच चांगलं वाटतंय ना असा प्रश्न स्वतःला करा. आत्मपरीक्षणाचं हे तंत्र उपयोगी होतं आणि हाताखालचे कर्मचारी, सहकारी, कुटुंबीय, ग्राहक आणि किंवा अगदी तोंड ओळख असलेल्या लोकांच्या बाबतीतही ते वापरा. माझा एक विक्रेता मित्र खरोखरच चांगल्या बातम्या पसरवणारा माणूस आहे. तो त्यांच्या सगळ्या ग्राहकांना दर महिन्याला न चुकता भेटतो आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी चांगली बातमी त्यांना सांगतो. उदाहरणार्थ, मागच्या आठवड्यात मला तुमचा एक जवळचा मित्र भेटला होता आणि त्यानं तुम्हाला नमस्कार सांगितला आहे आणि माझ्या मागच्या तक्रारीनंतर एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. मागच्या एका महिन्यात 3,50,000 नव्या बाळांनी जन्म घेतलाय आणि नवी बाळा म्हणजे तुमच्या माझ्यासाठी व्यवसायाच्या नव्या संधी. मग बँकेतल्या अधिकाऱ्याबद्दल सहसा ते गंभीर आणि रुक्ष असतात आणि कमी हसणारे असतात असं आपल्याला वाटत असतं. पण माझ्या ओळखीचे एक अधिकारी मात्र असे नाहीत. फोन उचलल्यावर सुप्रभात, हे जग किती छान आहे नाही, तुमच्या व्याजानं पैसे वगैरे हवेत का असं बोलायची त्यांची खास पद्धत. आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना असं बोलणं शोभत नाही. तुम्हाला तसं वाटेलही. पण या पद्धतीनं बोलणारा हा अधिकारी संपूर्ण दक्षिण पूर्व अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेचा अध्यक्ष आहे असं मी तुम्हाला सांगितलं तर मग चांगल्या बातम्यांचा परिणाम चांगलाच होतो. त्यांचा भरपूर प्रसार करा. नुकतंच मी ब्रश बनवणाऱ्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना गेलेलो होतो असं लेखक म्हणतात. त्यांच्या मेजावर अभ्यागतांना दिलेले एक अशा पद्धतीने एक वचन चांगलं फ्रेम करून ठेवलेलं होतं. मला चांगलं काहीतरी सांगा, अन्यथा काहीच सांगू नका. मला वाटतं लोकांना आशावादी होण्याच्या दृष्टीनं प्रोत्साहन देण्याचं हे वचन म्हणजे एक उत्तम मार्ग आहे. आणि अशा शब्दात मी त्यांचं कौतुक केलं. ते हसले आणि म्हणाले, आठवण करून देण्याचं ते एक प्रभावी साधन आहे आणि मी जिथं बसलो आहे त्याच बाजूनं तर ते अधिकारी अधिकच महत्त्वाचं आहे. मग त्यांनी ती चौकट फिरवली आणि त्यांच्याकडची बाजू माझ्या समोर आणली आणि त्या बाजूने लिहिलं होतं, समोरच्याशी चांगलं बोला किंवा मग बोलूच नका. चांगल्या बातम्या पसरवल्यानं तुम्हाला चालना मिळत असते आणि तुम्हाला चांगलं वाटायला लागतं. चांगल्या बातम्या सांगितल्यामुळे इतरांनाही चांगलं वाटत असतं. हेही तितकंच खरं आहे. आता तुम्ही महत्त्वाचे आहात आणि ही मनोभूमिका विकसित नक्कीच केली पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कुठलाही माणूस, मग तो भारतात राहत असो की अमेरिकेत आणखी कुठे, तो बुद्धिमान असो की अडाणी, सुसंस्कृत असो की असंस्कृत, तरुण असो की वृद्ध, त्याची एक तीव्र इच्छा असते. आपण महत्त्वाचे आहोत ही भावना त्याला हवी असते. याबद्दल नीट विचार करा. प्रत्येकाला, होय अगदी प्रत्येकाला, तुमचा शेजारी, तुम्ही, तुमची पत्नी आणि तुमचा साहेब, कुणी, आपण कुणीतरी आहोत असं वाटण्याची एक नैसर्गिक उर्मी असते. महत्त्वाचं असणं ही मानवी सर्वात बलिष्ठ आणि दुर्दम अशारीरिक भूक आहे. लोकांना प्रतिष्ठा, वेगळेपणा आणि मान्यता यांची तीव्र इच्छा असते. हे यशस्वी जाहिरातदारांना पक्क ठाऊक असतं. त्यामुळेच विक्री वाढवणारे जाहिरातींचे मथळे
हुशार तरुण गृहिणींसाठी खास आवडत असलेले लोक वापरतात, कारण तुम्हाला सर्वोत्तम तेच हवं असतं. इतरांना आमचा हेवा वाटावा असं बना, स्त्रियांनी हेवा करावा व पुरुषांनी कौतुक करावं अशी इच्छा असणाऱ्या स्त्रियांसाठी अशा स्वरूपाचे भरपूर असतात. आणि मथुरे लोकांना मुख्यतः सांगत असतात, ते तुम्ही जर ते उत्पादन विकत घेतलं तर तुमचे महत्वाचे या सदरात मोडाल हे. आणि महत्वाचे होण्याची जी भूक तीव्र इच्छा असते तिची पूर्तता होणं तुम्हाला यशाकडे नेत नसतं. यशाच्या साधनांच्या भात्यामधलं ते एक मूलभूत साधन आहे. पण तुम्ही महत्वाचे आहात मग या मनोभूमिकेमुळे मग वंचित परिणाम मिळत असले आणि त्याला पैसे पडत नसले तरी मग खूपच कमी लोक यांचा उपयोग करत असतात. हे असं का असतं हे समजावून सांगण्यासाठी खालील विवेचन नक्कीच तुम्ही ऐकलं पाहिजे. मग तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहू जाता प्रत्येक व्यक्ती महत्त्वपूर्ण असते. या मूलभूत श्रद्धेवरच आपले धर्म, कायदे, कानून आणि आपली एकंदर संस्कृती अशी आहे. आणि उदाहरणार्थ समजा तुम्ही स्वतःचं विमान घेऊन उडत आहात आणि एका निर्जन डोंगरावर उतरणं तुम्हाला भाग पडलाय, तर तुमच्या या अपघाताची खबर मिळताच तुमच्या शोधासाठी एक व्यापक मोहीम उघडली जाईल. आणि हा माणूस महत्वाचा आहे का असा प्रश्न कुणीही विचारणार नाही. तुम्ही एक माणूस आहात या पलीकडे तुमच्याबद्दल व्यक्तिचिंतही माहिती नसतानाही दुसरी विमानं, हेलिकॉप्टर्स आणि जमिनीवरची शोध पथकं तुम्हाला शोधायला सुरुवात करतील. किती आणि यासाठी किती पैसा खर्च होतो हाही याचा विचार न करता तुम्ही सापडेपर्यंत किंवा तुमच्या सापडण्याचा शेवट आशेचा किरण लुप्त होईपर्यंत हा शोध सुरू राहील. एखादं लहान मूल जंगलात वाट चुकलं, विहिरीत पडलं किंवा मग अशा कुठल्याही संकटात सापडलं तर ते कुणा महत्वाच्या कुटुंबातलं मूल आहे का असा विचार कुणीच करणार नाही. सर्व तऱ्हेने त्या मुलाला संकटातून वाचवण्याचे प्रयत्न केले जातील. आणि कारण ते प्रत्येक लहान मूल हे महत्वाचं असतं. आणि पृथ्वीच्या पाठीवरील सर्व सजीवांमध्ये मानवाचं प्रमाण हे 1 कोटींपैकी 1 एवढंच आहे. आणि असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. आणि त्यामुळे प्रत्येक मानव हा जीवनशास्त्रीय दृष्ट्या एका अपूर्वाचीच गोष्ट आहे. आणि विधात्याच्या जगड्या वेळ योजनेला तो एक महत्वाचा भाग आहे. आता याची व्यावहारिक बाजू पाहूया. तत्वज्ञानाच्या चर्चेकडून दैनंदिन जीवनाकडे वळताच दुर्दैवानं बहुतेक लोकांची व्यक्तीच्या महत्वाबद्दलची संकल्पना बदलून जाते. उदाहरणार्थ, बहुतेक लोक कसे, तू कुणीच नाहीस, तुझा काही उपयोग नाही, माझ्या दृष्टीनं तुला काडीची किंमत नाही असं काहीतरी म्हणणारी मनोभूमिका आपल्या वागण्यातून दर्शवतात. याकडे नीट पहा. तुम्ही महत्वाचे नाही ही मनोभूमिका प्रचलित असतानाचंही एक कारण आहे. आणि दुसऱ्याकडे पाहून बहुतेक लोक हा माझ्यासाठी काही करू शकत नाही म्हणून हा महत्वाचा नाही असा विचार मनोमन करत असतात. पण नेमकं तिथेच लोक एक मूलभूत चूक करत असतात. समोरच्याचं व्यक्तीचं सामाजिक स्थान व तिची मिळकत काही असो, तुमच्या दृष्टीनं 2 भल्या मोठ्या आणि रुपये आणि पैच्या भाषेत मोजण्यासारख्या कारणांनी ती महत्वाची असते. पहिलं कारण म्हणजे लोकांना महत्त्व दिल्यास ते तुमच्यासाठी अधिक काहीतरी करत असतात. आणि काही वर्षापूर्वी डेट्रॉईटला असताना रोज सकाळी कामावर जाण्यासाठी मी एका विशिष्ट बसनं प्रवास करत असते. आणि त्या बसचा चालक एक चिडखोर म्हातारा होता. एकदा प्रवासी बस गाठण्यासाठी जोरजोरात हात हलवून इशारा करत आणि ओरडत आणि पळत असे येत असेल आणि बसच्या दरवाजापासून काही क्षणांच्या अंतरावर पोहोचलेला असेल तरी न थांबता हा बस सुरू करून निघून जायचा. हे मी इथे डझनभर नव्हे शेकडो वेळा पाहिलं होतं. त्या अनेक महिन्यांच्या कालावधीत फक्त एकाच माणसाच्या बाबतीत तो चालक विशेष सौजन्य दाखवायचा आणि या माणसाला हे विशेष सौजन्य अनेक वेळा दाखवलं जायचं. या प्रवासासाठी मात्र तो चालक चक्क थांबून राहायचा. का? कारण हा प्रवासी त्या चालकाला महत्त्व देण्यासाठी विशेष कष्ट घ्यायचा. रोज सकाळी तो त्या चालकाला व्यक्तिशः आणि मनापासून गुड मॉर्निंग डॉक्टर साहेब असं अभिवादन करायचा. आणि मग कधी कधी या प्रवासी चालकाच्या शेजारी का बसायचा आणि तुमच्यावर खरंच किती मोठी जबाबदारी असते नाही असा या असल्या रहदारीत रोज बस चालवणं म्हणजे किती जिकिरीचं काम आहे आणि तुम्हाला मनाला खूप खंबीर करणं आवश्यक आहे असेल ना. मग तुम्ही बस अगदी वेळेवर चालवता इत्यादी इत्यादी छोटी मोठी प्रशंसात्मक वाक्य बोलत राहायचा. आणि त्या प्रवाशाच्या बोलण्यामुळे चालकाला आपण एखादं 180 प्रवाशाचं विमान चालवणं इतकं महत्वाचं काम करत आहोत असंच जणू वाटायचं. आणि मग विशेष सौजन्य दाखवून तो त्या प्रवाशांच्या चांगुलपणाची परतफेड करायचा. लहान लोकांना ते मोठे कुणीतरी आहेत असं वाटायला लावण्याचा फायदाच होत असतो. आज जगभर विक्री व्यवसायातील लोक आपल्याला सहाय्यकांना कशा प्रकारची वागणूक देतात यावर त्यांची कामगिरी चांगली अथवा वाईट आहे हे ठरत असते. एखाद्याला महत्त्व द्या, मग बघा तो तुमची कशी योग्य काळजी घेतो ते. आणि तुमची योग्य काळजी घेतो म्हणजे तो तुमच्यासाठी अधिक काहीतरी करत असतो. गिराईकानं
तुमच्याकडून जास्त वस्तू वा सेवा विकत घेतील, कर्मचारी तुमच्यासाठी जास्त कष्ट घेतील, सहकारी मंडळी चाकुरी बाहेर येईल जाऊन तुम्हाला सहकार्य करतील आणि तुमचा साहेब तुम्हाला जास्तीत जास्त सहाय्य करेल. पण हे सर्व तेव्हा होईल जेव्हा तुम्ही त्या सर्व लोकांना ते महत्वाचे आहेत असं वाटायला लावाल. मोठ्या लोकांना अधिक मोठं वाटायला लावण्यानं फायदा होतो. आता भव्य विचार करणारा माणूस समोर माणसाला सर्वोच्च पातळीवर बघून त्यांची किंमत वाढवत असतो. तो लोकांबद्दल भव्य विचार करत असल्यामुळे त्याच्याकडून सर्वोत्तम तेच त्याला मिळत असतं. इतरांना आपण मोठे आहोत असं वाटायला लावण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे इतरांना मोठेपणाची भावना देण्यातून आणि त्याच्यामधून तुम्ही स्वतःलाही मोठं वाटायला लावत असता. आमच्या ऑफिसमधल्या लिफ्ट वुमनच्या चेहऱ्यावर आपण शूद्र असल्याची भावना ठळकपणे कोरली गेली होती. ती 50कडे झुकलेली होती, दिसायला फारशी आकर्षक नव्हती आणि तिच्या कामात तिला काडीचाही रस वाटत नव्हता. आपण कोणीतरी महत्वाचे आहोत असं वाटण्याची तिची नैसर्गिक इच्छा अपूर्ण होती हे स्पष्टच होतं. आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही आणि आपल्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही या भावनेनं कोट्यावधी लोक आपलं जीवन ओढत असतात. आपण महत्वाचे आहोत असं वाटायला लावणारं कुठलंही कारण या लोकांना इतरांकडून मिळत नसतं. ही स्त्री अशा लोकांपैकी होती. एके दिवशी सकाळी इतर अनेकांसारखंच मी तिच्या लिफ्टमधून जात असताना तिनं आज वेगळी केशभूषा केलेली असेल आणि हे माझ्या लक्षात आलं. ती केशभूषा विशेष आकर्षक वगैरे नव्हती. तिनं घरीच आपण काहीतरी प्रयोग केला असावा, पण ते जे काही होतं ते चांगलं दिसत होतं हे मात्र नक्की. मग श्रीमती मग तुमची केशरचना मला आवडली बरं का, मी म्हणालो. ती अमळ लाजली आणि म्हणाली, धन्यवाद साहेब. तिला या कौतुकाचा खूप आनंद झाला आणि त्या आमच्या आनंदात पुढच्या मजल्यावर लिफ्ट थांबवायला ती जणू विसरलेच. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सकाळी मी लिफ्टमध्ये पाऊल ठेवताच सुप्रभात, श्री स्वार्ज हे अभिवादन माझ्या कानावर पडलं. यापूर्वी तिला कुणालाही नावानं संबोधताना मी ऐकलं नव्हतं आणि त्यानंतरचे जेवढे काही महिने माझं ऑफिस त्या बिल्डिंगमध्ये होतं तेवढ्या काळात सुद्धा मी इतर कुणाचं नाव तिच्या तोंडून ऐकलं नाही. आणि मी त्या स्त्रीला महत्वाचं वाटायला मदत केली होती आणि मोकळ्या मनानं तिची प्रशंसा केली होती आणि तिला तिच्या नावानंच संबोधलं होतं. मग मी तिला महत्वाचं वाटायला लावलं होतं आणि मलाही आपण महत्वाचे आहोत असं वाटायला लावून ती त्याची परतफेड करत होती. आणि आपण आता हे मान्यच करूयात, ज्या लोकांच्या अंतःकरणात स्वतःबद्दल आदर नसतो ते सर्वसामान्यांकडे जाणार हे उघड आहे. यश मिळवण्याकरता आपण महत्वाचे आहोत असं वाटणं आवश्यक आहे आणि इतरांना महत्व वाटायला लावण्यात तुम्हाला फायदा होतो, कारण त्यामुळे तुम्हाला स्वतःलाही आपलं महत्व अधिक जाणवतं. याचा प्रयोग करून पहा. ही गोष्ट पुन्हा पुन्हा स्वतःला बजावून सांगणं आवश्यक आहे आणि कसं करायचं ते आता पाहू. कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून घ्या. इतर लोक तुमच्यासाठी जे काही करतात त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात हे त्यांना जाणून द्या आणि आपल्याला गृहीत धरलं जातंय असं इतरांना चुकूनही आणि कधीही वाटायला लावू नका. प्रेमळ आणि मनापासून केलेल्या स्मित व हास्यामधून कौतुक किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा आणि स्मित हास्य इतरांना तुम्ही त्यांची दखल घेतली आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला स्नेहाची भावना आहे असं वाटायला लावतं आणि इतरांवर तुम्ही कसे अवलंबून आहात आणि हे त्यांना जाणून देण्यातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा. आणि तू नसतीस तर आपलं कसं झालं असतं कुणास ठाऊक. असे साध्या शब्दातले आणि प्रामाणिक उद्गार लोकांना त्यांची आवश्यकता जाणवून देतात आणि जेव्हा त्यांना स्वतःचं महत्त्व वाटतं तेव्हा ते अधिकाधिक चांगलं काम करायला लागतात. प्रामाणिक आणि व्यक्तिगत प्रशंसोद्गारातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा आणि प्रशंसेमुळे लोकांचा उत्साह वाढत असतो. 2 वर्षाचा असो की 20 वर्षाचा किंवा मग 90, प्रत्येक माणसाला प्रशंसा आणि कौतुकाची तीव्र भूक असते. आपण चांगलं काम करत आहोत आणि आपण महत्वाचे आहोत याबद्दल दिलासा मिळावा असं त्याला वाटत असतं. फक्त मोठ्या गोष्टींचंच कौतुक करायचं असतं असं वाटून घेऊ नका. लोकांच्या लहान सहान गोष्टीचंही कौतुक करा. त्यांची वेशभूषा, रोज कामं ते कशी करतात, त्यांच्या कल्पना, त्यांचं निष्ठापूर्वक चाललेलं काम, अशा प्रत्येक गोष्टीबद्दल गौरवोद्गार काढा. आणि मग तुमच्या माहितीतील कुणी कुठलीही गोष्ट साध्य केली तर एक चिठ्ठी वा पत्र लिहून त्यांचं कौतुक करा आणि त्यांना मुद्दामहून एक फोन करा वा भेटायला जा. अति महत्वाचे लोक किंवा मग बिनमहत्वाचे लोक असं लोकांचं वर्गीकरण करण्यामध्ये वेळ आणि आपली मानसिक शक्ती वाया दौडू नका आणि यामध्ये कुठलाही अपवाद करू नका. कचरा गोळा करताना साफसफाई कामगार असो की कंपनीचा उपाध्यक्ष, तुमच्या दृष्टीनं प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे आणि कुणालाही दुय्यम दर्जाची वागणूक दिल्यानं तुम्हाला उच्च दर्जाचे परिणाम मिळणार नाहीत.
लोकांना त्यांचं नाव घेऊन बोलवा. दरवर्षी बिपसेस, पेन्सिली, डायऱ्या अशा वस्तूंचे निर्माते त्या वस्तूंवर विकत घेणाऱ्यांची नावं टाकून दिल्यामुळे कितीतरी अधिक प्रमाणात विक्री करत असतात आणि लोकांचं आपलं नाव घेऊन संबोधलेलं आवडत असतं. नाव घेतल्यानं प्रत्येकाचा उत्साह वाढत असतो. 2 गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. लोकांच्या नावाचा उच्चार योग्य करा आणि लिहिताना ते योग्य पद्धतीनं लिहा. यामध्ये चूक झाल्यास तुमच्या दृष्टीनं त्या माणसाला फारसं महत्त्व नाही असं त्याला वाटत असतं. आणखी एक विशेष सूचना, तुमची नीट ओळख नसलेल्या व्यक्तीशी बोलताना श्री, श्रीमती, सौ, साहेब अशी बिरुद आवर्जून लावा. आणि मग ऑफिसमधल्या चपराशाला सुद्धा अमुक साहेब असं म्हटलेलं जास्त आवडत असतं. तसंच तुमच्या कनिष्ठ सहकाऱ्यांचंही असतं आणि प्रत्येक पातळीवरच्या लोकांचंही असतं. लोकांना महत्त्वाचं वाटायला लावण्यात या सामान्य बिरुदांचा खूप उपयोग होत असतो. श्रेय लाटू नका, वाटा. काही दिवसांपूर्वी एक विक्री विषयक परिषदेला मी पाहुणा म्हणून गेलो होतो असे लेखक म्हणतात. आणि त्या दिवशी रात्रीच्या मेजवानीनंतर कंपनीच्या विक्री विभागाच्या उपाध्यक्षांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं. 2 जिल्हा विक्री व्यवस्थापकांना, त्यांच्यापैकी एक पुरुष होता आणि एक स्त्री. त्या वर्षी त्यांना विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल बक्षिसं मिळाली आणि पारितोषिक दिल्यानंतर त्यांना विभागांनी हे लक्षणीय यश कसं मिळवलं याबद्दल 15 मिनिटं बोलण्यासाठी उपाध्यक्षांनी त्या दोघांना पाचारण केलं आणि एका जिल्हा व्यवस्थापकाने उठून त्यांना स्वतः कसं केलं हे उपस्थितांसमोर सांगितलं. मग विक्रीत वाढ झाली आणि त्यामागे फक्त त्याचे एकट्याचे श्रम आहेत असं काहीसं चित्र त्यांना सगळ्यांसमोर उभं केलं. आणि मी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा मी हे केलं. सगळा गोंधळ होता, पण मी ते सगळं सुरळीत केलं. ते सोपं नव्हतं, पण मी परिस्थितीचा ताबा घेतला आणि सगळं काही व्यवस्थित पार पाडलं. अशासारखी विधानं त्यांच्या बोलण्यातून प्रामुख्यानं येत होती. मग त्यांचं बोलणं सुरू असताना त्यांच्या हाताखालच्या विक्री प्रतिनिधींमध्ये अस्वस्थता, नाराजी निर्माण होत असल्याचं दिसून येत होतं आणि व्यवस्थापकाच्या त्या आत्मस्तुतीत त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत होतं. आता विक्रीतील वृद्धींसाठी त्यांनी उपसरलेल्या कष्टांचा उल्लेखही होत नव्हता. त्या व्यवस्थापकाचं भाषण संपल्यानंतर दुसरी व्यवस्थापिका उठली आणि आपल्या छोट्याशा भाषणात तिने मात्र अगदी वेगळा मार्ग चोखाळला. पहिल्या प्रथम तिनं आपल्या जिल्ह्याच्या यशामागे तिच्या विक्री कर्मचाऱ्यांनी जीव ओतून केलेलं काम आपलं असल्याचं विशद केलं. मग त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्याचं नाव घेऊन तिनं उभं राहायला सांगितलं आणि त्याचं व्यक्तिगत कौतुक केलं. यातला फरक नीट ध्यानात घ्या. कंपनीच्या उपाध्यक्षांनी बहाल केलेली कौतुकाची फुलं पहिले व्यवस्थापकाने स्वतःवरच उधळून घेतली आणि त्यातून आपल्या हाताखालच्या लोकांना नाराज केलं. त्यांच्या कर्मचारी वर्गाचं अवसान कमी झालं आणि दुसऱ्या व्यवस्थापिकेनं उपाध्यक्षांची मिळालेली शाबासकी आपल्या हाताखालच्या लोकांमध्ये वाटून टाकली आणि तिथंच त्या शाबासकीचा जास्त चांगला परिणाम होणारा होता. पैशांप्रमाणेच प्रशंसेची पण गुंतवणूक करता येते आणि त्याचा फायदा होतो हे तिला ठाऊक होतं. सगळ्यांनी मिळून केलेल्या चांगल्या कामाचं श्रेय स्वतः न लाटता ते हाताखालच्या लोकांना वाटल्यास मग पुढच्या वर्षी ते अधिक जोमानं काम करतील हे तिनं जाणून होती. प्रशंसा म्हणजे शक्ती हे लक्षात ठेवा. तुमच्या वरिष्ठांकडून मिळणाऱ्या शाबासकीची, कौतुकीची गुंतवणूक करा आणि ते कौतुक, ती प्रशंसा आपल्या हाताखालच्या लोकांना वाटून टाका. त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. श्रेय वाटून घेतलं तर तुम्हाला त्यांच्या कामाची कदर आहे असं तुमच्या हाताखालच्या लोकांना वाटेल आणि अगदी रोजच्या रोज सहज करण्यासारखी एक गोष्ट आहे आणि आश्चर्य म्हणजे तिचा फायदाही खूप होतो. मग माझी बायको आणि माझ्या कुटुंबाला आनंदी करण्यासाठी मी आज काय करू शकतो असा प्रश्न अगदी रोज स्वतःला विचारा. हे सोपं वाटतं, पण ही गोष्ट अतिशय परिणामकारक आहे. विक्री प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एकदा मी विक्रीत यश मिळवण्याच्या दृष्टीनं कौटुंबिक वातावरण तयार करणं या विषयावर चर्चा करत होतो. आता एका मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ मी तिथल्या सगळ्या प्रतिनिधींना एक प्रश्न विचारला आणि एकदा मोठा सण, तुमच्या लग्नाचा वाढदिवस किंवा मग तिचा वाढदिवस या व्यतिरिक्त एखाद्या दिवशी काहीतरी विशेष भेट देऊन तुम्ही तुमच्या पत्नीला आश्चर्याचा गोड धक्का दिला आहे असा शेवटचा प्रसंग कधी घडलाय? पण त्यांची उत्तरं ऐकून मला सुद्धा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही. जमलेल्या 35 विक्री प्रतिनिधींपैकी फक्त एकच असा होता ज्यानं मागच्या महिन्यात असं केलं होतं आणि त्या गटापैकी बहुतांश जणांनी 3 ते 6 महिन्यापूर्वी असं उत्तर दिलं. मग 1/3 लोकांनी मला आठवत नाही असं स्वच्छ सांगितलं. मग विचार करा, हे असं आहे आणि आपली बायको पूर्वीसारखी प्रेमानं वागत नाही असं काही पुरुषांना वाटत असतं. मग भेटवस्तू विचारपूर्वक देणं किंवा प्रभावी असतं हे मला त्या विक्री प्रतिनिधींच्या मनावर ठसवायचं होतं. आणि दुसऱ्या दिवशीच सत्र संपण्याचे थोडंसं आधी मी एका फुलांच्या विक्रेत्याला तिथं बोलावलं आणि मी सर्वांना त्याची ओळख करून दिली आणि त्याला म्हटलं,
कौटुंबिक वातावरण अगदी आनंदी करण्यामध्ये अनपेक्षितपणे दिलेली एखादी छोटीशी भेटवस्तू कशी कार्य करते हे तुम्हाला कळावं अशी माझी इच्छा आहे. या फुलांच्या विक्रेत्यांबरोबर मी एक व्यवहार ठरवलेला आहे. तुम्हाला फक्त 50 सेंट्सला म्हणजे 100 सेंट्स आता मोठ्या दांडीच्या एका गुलाबाचं फूल तो देईल. आणि तुमच्याकडे 50 सेंट नसतील किंवा तुमच्या बायकोसाठी तेव्हा सुद्धा खर्च करण्याची इच्छा नसेल तर मग तिच्यासाठी मी फक्त स्वतः ते फूल विकत घेईल. आणि मग तेव्हा तुम्ही सर्वांना आज गुलाबाचं फूल घरी घेऊन जायचं आहे आणि घरी जाऊन मग त्यांना ते दिल्यावर काय होतं हे उद्या सगळ्यांना सांगायचं आहे. अर्थात हे फूल घेण्याची बुद्धी तुम्हाला कशी काय आली आणि मात्र तुम्ही तिला सांगायचं नाही बरं का. सगळ्यांना माना डोलावल्या. दुसऱ्या दिवशी फक्त 50 सेंटला गुंतवणुकीत त्यांना त्यांच्या बायकोला आनंदी झालेलं पाहायला मिळाल्याचं तर अगदी बिना अपवाद प्रत्येकानं सांगितलं. आणि तुमच्या कुटुंबियांसाठी सतत काहीतरी वेगळं करत राहा. त्यासाठी खूप खर्च करण्याची अजिबात गरज नाही. त्यामागचा विचार महत्वाचा आहे आणि तुम्ही यांच्याबद्दल प्राधान्याचा विचार केलात एवढीच गोष्ट महत्वाची असते. तर तुमच्या कुटुंबियांबरोबर एकजीव व्हा आणि त्यांच्यामध्ये सुनियोजित पद्धतीने लक्ष पुरवा. वेळच मिळत नाही पण आपण व्यवस्थित नियोजन केलं तर मग आपला वेळ नक्की मिळेल. आणि मग एका कंपनीच्या उपाध्यक्षांनी मला याची एक पद्धत सांगितली आहे. त्यांना या पद्धतीचा खूपच उपयोग होत होता आणि ती पद्धत अशी होती की माझं काम खूप जबाबदारीचं आहे आणि रात्री करण्यासाठी रोज भरपूर कायम घरी आणण्याविषयी मला पर्यायच नाही. पण माझ्या कुटुंबियांकडेही ते मी दुर्लक्ष करू शकत नाही कारण ती माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठीच तर मी एवढे कष्ट करतो आणि मी मग माझं काम आणि माझे कुटुंबीय या दोन्हींकडे लक्ष देणं शक्य होईल असं एक वेळापत्रक आखलं. रोज संध्याकाळी 7:30 ते 8:30 वेळ मी संपूर्णपणे माझ्या 2 लहान मुलांबरोबर घालवतो आणि मी प्रश्नांना उत्तर देतो असं लेखक म्हणतात. आणि मग त्यांना मी जे काही करावं वाटेल ते सगळं मी करतो. आणि माझ्या मुलांबरोबर 1 तास घालवल्यानंतर त्यांचं समाधान इतर होतच पण मलाही एकदम 100% ताजंतवानं वाटायला लागतं. 8:30ला ते झोपायला पळतात आणि मग मी ते 2 तास माझं काम करत बसतो. आणि रात्री 10:30ला मी माझं काम थांबवतो आणि पुढचा 1 तास माझ्या पत्नीबरोबर व्यतीत करतो. आणि आम्ही मग मुलांबद्दल बोलतो आणि त्याच्या विविध कामांबद्दल बोलतो आणि आमच्या भविष्याविषयीच्या योजनांवर चर्चा करतो. इतर कुठल्याही व्यत्यय न येता घालवलेला 1 तास म्हणजे दिवसाची एक सुंदर सांगता असते. मग सगळा दिवस फक्त त्यांचा असतो आणि मी माझ्या कुटुंबियांकडे लक्ष पुरवणं हा त्यांचा हक्काचा आहे. आणि ते अशा आखीव पद्धतीनं पुरवणं त्यांच्यासाठी चांगलं तर आहेच पण माझ्याही दृष्टीनं ते नक्कीच चांगलं आहे. पैसा कमवायचा आहे मग आधी सेवा ही मनोभूमिका निर्माण नक्कीच केली पाहिजे. आता पैसा कमवताना आणि संपत्ती संचय करावा असं वाटणं अगदी नैसर्गिक आहे. किंबहुना तसं वाटायला हवंच आहे. पण तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबाला योग्य प्रकारचं राहणीमान प्राप्त करून देण्याचं पैसा एक साधन आहे, सामर्थ्य आहे. दुर्दैवी जीवांना मदत करणारी एक शक्ती म्हणजे पैसा आणि जीवन सर्वार्थानं जगण्याचं एक साधन म्हणजे पैसा आहे. आता अमेरिकेतील एक थोर कॉनवेल नावाचे एक थोर ख्रिश्चन धर्मगुरू लोकांना पैसे कमवा असा उपदेश करण्यामुळे टिकणे धनी झाले होते. आणि मग त्यांच्या एकर्स ऑफ डायमंड ह्या पुस्तकात ते म्हणतात पैशांमुळे तुमची बायबल छापली गेली आणि पैसा जर चर्च बांधतो. तुमच्या धर्मोपदेशकांना जगभर फिरणं शक्य होतं ते पैशामुळे. आणि तुमच्या धर्मगुरूंना पैसे जे मिळतात तुम्ही जर त्यांना पैसे दिले नाही तर धर्मगुरूंचा दुष्काळ निर्माण होईल. मग मला गरीबच राहायचं आहे असं म्हणणाऱ्या माणसाला सहसा अपराधीपणाची भावना तरी असते नाहीतर न्यूनगंड तरी. मग एखादा शाळकरी मुलगा अभ्यासात चांगले गुण मिळवू शकला नाही किंवा शाळेतल्या कुठल्या तरी खेळाच्या संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला मग तर त्याच्या आपल्याला चांगले गुण मिळवायचे नव्हते किंवा त्या संघात स्थान मिळवण्याची इच्छा नव्हतीच मुळे अशी बतावणी करतो. तसंच हे आहे. त्यामुळे पैसा कमवणं हे एक योग्य ध्येय आहे. पण पैसा कमवण्यासाठी लोक अगदी जुनाट मागासलेली मार्ग अनुसरत असलेले पाहून मात्र आश्चर्यच वाटतं. आधी पैसा या मनोवृत्तीचं लोक आपल्याला सगळीकडे दिसतात पण याचा लोकांकडे पैसा कमी असतो का? कारण सोपं आहे. आधी पैसा या मनोवृत्तीचे लोक पैशांच्या विचारानं एवढे झपाटून गेलेले असतात की पैसा ज्या झाडावर उगवतो त्या झाडाच्या बिया पेरल्याशिवाय पैसा हाताला लागणार नाही याचाच त्यांना विसर पडत असतो. म्हणून तुम्ही आधी पैसा कमवणं हे तुमच्या दिमागामध्ये आणलं पाहिजे आणि तुमच्या मेंदूमध्ये जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला भरपूर विचार येत जातील आणि भरपूर गोष्टी तुम्हाला समजत जातील. म्हणून तुम्ही पैशामागे धावण्यापेक्षा नक्कीच तुम्ही पैसा कमवला पाहिजे पण तुम्ही दानधर्म पण केलाच पाहिजे आणि स्वामींची सेवा सुद्धा केलीच पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही स्वामींची सेवा कराल तेवढे जास्त तुम्हाला त्यातलं मिळत जाईल हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कधीही लोकांबद्दल नेहमी चांगलाच विचार करायला हवा आणि तुम्ही सगळ्यांबद्दल चांगली मनोभूमिका ठेवायला हवी. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि तुम्हाला सर्वच काही मिळत जाईल.
पण पैसा हा फक्त एक साधन आहे आणि त्याला साधन सारखंच ठेवावं. तुमच्या परिवारातील व्यक्ती किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं पाहिजे आणि तसं समजलं तरच मग तुम्ही पुढे चालू शकता आणि तुम्ही भरपूर काही पुढे मिळवू शकता. मग तसंच स्वामी आपल्या परिवारातील एक व्यक्ती आहेत आणि आपल्या परिवार आहेत असं समजून आपण स्वामींबद्दल विचार केला पाहिजे आणि त्याबद्दल विचार करत असताना स्वामींचे मनामध्ये नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्ही दररोज केला पाहिजे. आणि तुम्ही जर अगदी संकटात असाल आणि अगदी कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकला असाल तर नक्कीच तुम्ही तारक मंत्राचा जप देखील इथे केला पाहिजे. कारण तारक मंत्राचा जप केल्याने तुम्हाला जी संकट आलेली असतात ते तुम्ही निवारण्यासाठी मदत करू शकता आणि तुम्हाला जी मोठमोठी संकट येतात ती स्वामी स्वतः तुमच्यासाठी देत असतात. कारण त्यांना तुम्हाला घडवायचं असतं आणि तुम्हाला मोठं करायचं असतं, म्हणून स्वामी ती संकट आपल्या पाठीमागे लावत असतात. मग त्यातून आपण भरपूर काही गोष्टी शिकतो आणि आपल्याला जे शिकायला हवं होतं ते आपण शिकत असतो. म्हणून स्वामींनी तुम्हाला कधी सुखाचे दिवस दिले तरी धन्यवाद करा आणि स्वामींनी तुम्हाला कधी दुःखाचे दिवस दिले तरी त्यांना धन्यवाद करा. बस एवढंच मन तुमचं अगदी निर्मळ ठेवा आणि निर्मळ मनाने भक्ती करा. आणि त्यामुळे तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामींवरील विश्वास टिकून ठेवला तरच तुमच्या अशक्य गोष्टी या शक्य होण्यात तुम्हाला मदत होणार आहे. आणि स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही मनापासून करायला हवं आणि मनापासून केलं तरच त्याचे नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटतील आणि चांगले परिणाम तुम्हाला आढळतील. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि जीवन अगदी आनंदित तुमचं होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.